वऱ्हाडी बोली भाषेत एक म्हण आहे, पुढं बांधला भारा तर डोयाले लागल्या धारा, मांग बांधला भारा तर गांड खाये वारा. हे आपल्या आजा पंजाची भाषा आहे. हे आपण बोललो नाही, कुठं या म्हणी वाक्प्रचार किंवा जुने शब्द वापरले नाही तर ही भाषा, ही संस्कृती लोप पावून जाईल, हा दृष्टांत संपून जाईल. आता भारा म्हणजे गवताची पेंडी किंवा गवताचं ओझं. समजा एका कास्तकाराच्या वावरात किंवा त्याच्या धुऱ्यावर चांगलं गवत आहे, तिथं त्याच्या गाई म्हशी चरते, मस्तपैकी रोज चरते. आणि ते जर गवत कोणत्या दुसऱ्या माणसानं त्या वावरवाल्या मालकाच्या डोळ्यासमोर कापलं आणि कापून पेंडी नेली तर त्या माणसाला कसं वाटन? त्याचं मन दुखन, कसाला माझ्या डोळ्यासमोर मग गवत नेऊन राहिला. डोळ्याला लागल्या धारा हे त्यासाठी वापरलाय. आणि जर ते गवत त्या माणसानं वावर मालकाच्या पाठीमागं कापून नेलं, त्याला माहीतच नाही दिलं, तर मग त्याचं मन दुखन काय? नाही, मग मन दुखाचा प्रश्नच येत नाही. तो काय निवांत तरी मस्तच. म्हणून गांड खाय वारा हे त्यासाठी वापरलं. याचा भावार्थ जर पाहिला तर काय होते, नुकसान जर आपल्या डोळ्यासमोर झालं तर आपलं मन दुखते, आणि मग पाठीमागं झालं तर त्याला काही टेन्शन नाही येत, कारण नुकसान माहीत नाही राहत ना. म्हणजे ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी लागू होते. पाणीपुरी आपण पितो, त्या पाणीपुरी पितानी जर त्या माणसाचा घाम, त्याच्या हाताचा घाम जर त्या पाणीपुरीच्या डबक्यात पडला असेल आपल्या डोळ्यासमोर, तर आपण कधीच तिथं पाणीपुरी प्यायला जात नाही. पण जर आपल्या पाठीमागं पडला असेल तर पाणीपुरी मस्त गोड वाटते. असं आहे ते. यालाच म्हणत असते, पुढं बांधला भारा तर डोळ्याला लागला धारा, आणि मागं बांधला भारा तर गांड खाय वारा. आता हे मन जे वापरते ना, त्याने दाखवा, पाठवा, मला बोलत चला. कारण आपण आपली भाषा बोललो तर भाषा जगन, नाही तर जगणार नाही.